नमस्कार, मी API भूषण कोते, शहर वाहतूक शाखा धुळे. दिनांक 26/4/2022 रोजी आम्ही एक नोटिफिकेशन जारी केले होते, ज्यामध्ये अवजड वाहनांनी शहरात केव्हा प्रवेश असेल आणि केव्हा नसेल याबाबत उल्लेख केलेला होता. तर त्यात सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही अवजड वाहनांना पूर्णपणे शहरात बंदी केलेली होती. त्यात फक्त 12 ते 4 दुपारच्या या वेळेमध्ये आम्ही अत्यावश्यक सेवा, किराणा, भुसारी याच्या गाड्या आणि इतर जे आहेत इतर अवजड वाहन, ज्यामध्ये बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारे वाहन यांना आम्ही सूट दिलेली होती 12 ते 4 मध्ये. परंतु आता शहराच्या रहदारी वाढलेली आहे आणि या अवजड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले, रहदारीस अडथळा देखील निर्माण होतो. त्यामुळे त्यात थोडा बदल केलेला आहे. हा बंदीचा जो वेळ आहे तो थोडा अजून वाढवण्यात आला आहे. म्हणजे सकाळी 6 वाजेपासून, आता आधी सकाळी 8 पासून होतं, आता सकाळी 6 वाजेपासून या वाहनांना बंदी असणार आहे आणि ती रात्री जवळजवळ 9 वाजेपर्यंत ती बंदी ठेवलेली आहे. आणि दुपारी 12 ते 4 यावेळी ज्या बांधकाम साहित्यांना, बांधकाम व्यावसायिकांना साहित्य पुरवणारे जे वाहन होते, जसे खडी, रेती आणि स्टीलच्या ज्या गाड्या आहेत, त्यांना देखील आता या वेळेत बंदी असणार आहे. पूर्ण सकाळी 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत त्यांना कोणतीही सूट 12 ते 4 या वेळेत नसणार आहे. आणि यावर आता आम्ही कारवाईच्या मोहिमा देखील सुरू केल्या आहेत. अशीच एक मोहीम आम्ही काल दिनांक 29/5/24 रोजी घेतली. त्यामध्ये एकूण 28 असे अवजड वाहन ज्यांनी या बंदीच्या वेळेत प्रवेश केला शहरात, त्यांना आम्ही दंड केले आणि पुन्हा शहराच्या बाहेर त्यांना पाठवले आहेत. या मोहीम यापुढे अशा सतत चालू राहणार आहे. तरी मी सर्व वाहन चालकांना, अवजड वाहन ज्यांच्याकडे आहे त्यांना मी आवाहन करतो याद्वारे की 6 ते 9 या बंदी वेळेत आपले अवजड वाहन शहराच्या बाहेर, जसं मनपाने ट्रक टर्मिनल्स वगैरेची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण पार्क करावे किंवा इतर ठिकाणी पार्क करावे, त्या शहरात आणून झाले.